ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर आता ठाणे महानगरपालिकेचा पुढील महापौर कोण होणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याने महापालिकेतील महापौर कार्यालयात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। विशेषतः महापौर कार्यालय, सभागृह, परिसर तसेच संबंधित प्रशासकीय विभागांमध्ये साफसफाई, दुरुस्ती व सजावटीची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महापौर पदाची सोडत जाहीर होणार असल्याने प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे। कार्यालयातील फर्निचर, फाईल व्यवस्था, स्वच्छता, रंगरंगोटी तसेच आवश्यक सुविधा अद्ययावत करण्यासाठी कर्मचारी व कंत्राटी कामगारांची लगबग सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही कामकाजाची पाहणी केली जात असून कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी विशेष सूचना दिल्या जात आहेत। महत्वाचं म्हणजे सुमारे 8 वर्षांनंतर ठाणे शहराला पुन्हा महापौर मिळणार असल्याने ठाणेकरांकडे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। कोणत्या प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित होणार तसेच कोणत्या पक्षाकडे महापौर पद जाणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत। विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार यांचीही महापालिका परिसरात ये-जा वाढली आहे। महापौर पद ठाणे शहराच्या राजकारणात आणि प्रशासनात अत्यंत महत्वाचे मानले जाते। त्यामुळे त्या काही दिवसात ठाणे महापालिकेतील घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून 22 जानेवारीच्या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण शहराचं लक्ष केंद्रित झाले आहे।